फक्त तुम्ही 6,000 मतांनं निवडून आला आणि महाराष्ट्राचा नेता म्हणून मिरवायला लागला. 1.5 आमदार आहे का तुमच्याबरोबर? जयंत पाटील यांनी सांगितलं काल की 137 मतं पडलेल्यांचा आवाज किती मोठा आहे. बघूया म्हणाले की जयंत पाटील साहेबांचा मुक्काम हा आयुष्यभर लबाडाच्या गावात आहे. खऱ्याच्या गावात ते कधी राहायला आले नाहीत. वाळवा विधान मतदारसंघातून ते लाखानं निवडून यायचे, पण यावेळी ते लीड त्यांचं 6,000वरती आलं. म्हणजे हे अंतर किती कापलं या मतदारसंघातली जनतेनं हे बहुतेक करून ते विसरलेले आहेत. गेल्या वेळी जिल्हा परिषदला उभा केलं वैभव शिंदेंना, विलासराव शिंदे साहेबांच्या डोळ्यात देखत त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि अपक्ष निवडून आला. तो 60 मतांना आलेला होता. त्याचा गुलाल हिने उधळलेला होता. मला वाटतं त्याचाही विसर यांना पडला असावा आणि म्हणून निश्चित या निवडणुकीमध्ये हा गावगाड्याचा विजय झालेला आहे. विस्थापित विरुद्ध प्रस्थापित अशी लढाई झाली. प्रस्थापितांचा पराभव झाला. गल्ली बोळातनं त्यांना फिरावं लागलं. महाराष्ट्राचं राजकारण करणारा माणूस गल्लीत हात जोडत बसलेला होता आणि लबाडाच्या कहाण्या आणि लबाडाचा आवातनं गावागावात देत सुटला होता. जाती जातीत भांडणं लावत सुटलेला होता. परंतु जनतेनं त्यांना जागा दाखवून दिलेली आहे. आता एका मताचा विजय काय आणि 1000 मताचा विजय काय? विजय हा विजय असतो. फक्त तुम्ही 6,000 मतांनं निवडून आला आणि महाराष्ट्राचा नेता म्हणून मिरवायला लागला. 1.5 आमदार आहे का तुमच्याबरोबर? महाराष्ट्राचा नेता व्हायचा असेल तर आदर्श घ्या एकनाथ शिंदे साहेबांचा, आदर्श घ्या देवाभाऊचा. एक नागपूरमधला नगरसेवक 150 आमदारांचा नेता होतो, 3 वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो. एक रिक्षा ड्रायव्हर या राज्याचा मुख्यमंत्री होतो, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री होतो. तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला. सूचक अनुमोदक तर एखादा आमदार तुम्हाला आहे का? त्याचं नाव जरा सांगा तुम्ही. ओके.